देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे. आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आपण आज चर्चा करणार आहोत विषययोगाची. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी व चंद्रमा या दोन ग्रहांची युती कुंडलीतल्या 12 पैकी कुठल्याही एका स्थानावर किंवा भावावर असेल तर ह्याला ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये विषयोग असे म्हटले जाते. हा योग फार घातक आणि क्लेशकारक असतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा योग असतो अशी व्यक्ती सतत मानसिक ताणतणावाखाली राहते. मानसिक क्लेश अशा व्यक्तीला फार असतात. विषयोग व्यक्तीला आयुष्यभर यश मिळू देत नाही. अशा व्यक्तीला कुटुंबामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सतत कशाची ना कशाची कमतरता भासत राहते. सतत कशाचा तरी अभाव राहतो. किंबहुना सगळे असूनही विषयोग ग्रसित व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहते. अशा व्यक्तीचे जीवन फार संघर्षमय असते. आपल्या जीवनातला संघर्ष कमी करायचा असेल, आपले आयुष्य, आपल्या जोडीदाराचे आयुष्य, आपल्या मुलांचे आयुष्य ताणतणावरहित घालवायचे असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता. आपल्या पत्रिकेचे विश्लेषण आम्ही सशुल्क करून देऊ आणि विषययोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी योग्य ते उपायही करून देऊ. विषयोग नेमका कसा कार्य करतो ह्याचे विश्लेषण आता आपण करूया. शनी आणि चंद्र एकाच घरामध्ये, कुंडलीतल्या एकाच घरामध्ये जेव्हा बसतात किंवा शनीची दृष्टी जेव्हा चंद्रावरती पडते तेव्हा विषयोग निर्माण होतो. शनी आणि चंद्र स्वभाव आणि गुणधर्मांनी परस्पर विरोधी प्रवृत्तीचे आहेत. चंद्र हा पांढरा, शांत आणि निर्मळ आहे. चंद्र हा दूध आहे, तर शनी काळा, क्रूर, न्यायनिष्ठुर आहे. शनी हा तेल किंवा ऑइल पेंट आहे. दुधामध्ये जर तेल किंवा ऑइल पेंट टाकले तर त्याचा प्रभाव विषासारखा दिसून येतो. त्यामुळे शनी आणि चंद्राची युती व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अक्षरशः विष कालवते. ह्या युतीचे विषारी परिणाम व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दिसून येतात. अशी व्यक्ती सतत चिडचिड करते, आळशी होते, तिला काम करण्याची, पैसा कमवण्याची बुद्धी होत नाही. खूपदा घरातला एकुलता एक मुलगा ह्या योगामुळे आपले मानसिक संतुलन बिघडवून बसतो किंवा पूर्णतः हरवून बसतो. परस्पर विरोधी स्वभावाचे ग्रह एकाच ठिकाणी असल्याचे फार विपरीत परिणाम व्यक्तीच्या आयुष्यात दिसून येतात. हा योग व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अडथळे निर्माण करतो, दुर्भाग्य निर्माण करतो, असलेले भाग्य कमी करून टाकतो. शनी ज्या स्थानावर बसला आहे तिथून शनीची दृष्टी सरळ 7व्या स्थानावर, तिरपी दृष्टी 3ऱ्या स्थानावर आणि 10व्या स्थानावरही पडते. त्यामुळे शनी आणि चंद्राची युती ज्या स्थानी आहे त्या स्थानाचे संपूर्ण फळ तर खराब करतेच करते, तसेच इतर 3 स्थानांचेही शुभफळ ही युती अर्धे करून टाकते. इतका ह्या योगाचा घातक परिणाम दिसून येतो. विषयोगाने ग्रसित व्यक्ती केवळ आणि केवळ दुःखच आयुष्यभर भोगते. शनी हा पापग्रह आहे, तो न्यायनिष्ठुरही आहे. पूर्वजन्मात केलेल्या पापाचे परिणाम शनी ह्या जन्मामध्ये व्यक्तीला भोगायलाच लावतो. ज्या व्यक्तीने पूर्वजन्मात आपल्या जन्मदात्या आईला त्रास दिला असेल, जन्मदात्रीवरती अन्याय अत्याचार केले असतील, अशा व्यक्तीला ह्या जन्मामध्ये म्हणजे वर्तमान जन्मामध्ये विषयोग निर्माण होतो. तसेच पूर्वजन्मात एखाद्या मुलीला फसवले असेल, तिला दिलेले वचन पाळले नसेल, तिच्याशी धोका केला असेल तर त्याचाही परिणाम ह्या आयुष्यामध्ये विषयोगाच्या रूपात दिसून येतो. पुष्कळदा पूर्वजन्मामध्ये पीडा दिलेली स्त्रीच ह्या जन्मामध्ये अशा व्यक्तीची आई होते आणि हीच आई आयुष्यभर आपल्या मुलाचा छळ करते. म्हणजे विषयोग ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आहे अशा व्यक्तीला आईचे सुख फारसे लाभत नाही. एकतर आईचा लवकर मृत्यू होतो किंवा आई दीर्घायुषी होऊन जन्मभर मुलाचा छळ करते. गेल्या जन्मात मुलांनी दिलेल्या त्रासाचा पुरेपूर प्रतिशोध अशी व्यक्ती ह्या जन्मामध्ये घेते. त्यामुळे विषयोगाने ग्रसित असणाऱ्या व्यक्तीने नेहमी नम्रतेने वागावे, स्वतःची वाणी नेहमी ताब्यात ठेवावी, स्त्रियांशी वागताना संयमाने वागावे. ह्यावरती उपाय देवीची उपासना हा आहे. त्यामुळे नित्यनेमाने देवीची उपासना करावी. शनी हा न्यायप्रिय असल्यामुळे विषयोगी मनुष्याला तो विरक्त बनवतो, धार्मिक बनवतो. अशा व्यक्तीचे संसारी व्यवहारी आयुष्यामधले सगळे लक्ष उठते.
ह्यावर साधासा उपाय हा आहे की आपण आपल्या कष्टाने कमावलेला जो पैसा आहे त्यातला 10% पैसा हा भगवान शंकर, कालिका देवी किंवा भैरव देवतेच्या पूजा अर्चना उपासनेसाठी खर्च करावा. ह्यामुळे विषयोगाची तीव्रता पुष्कळ कमी होते. तसेच विषयोग ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आहे अशा व्यक्तीने आपला राशीस्वामी, आपल्या लग्नाचा स्वामी, आपल्या नक्षत्राची देवता आणि कुलदेवता ह्यांचीही नित्यनैमित्तिक उपासना केल्यामुळे ह्या योगाची तीव्रता बरीच कमी होते. तसेच पितरांसाठी तर्पण पिंडदान केल्यानेही हा योग पुष्कळदा नियंत्रणामध्ये राहतो. परंतु शनी आणि चंद्रमा तसेही परस्पर विरोधी स्वभावाचे असल्यामुळे पांढऱ्या चंद्राला काळ्या शनीमुळे डाग लागतो. त्यामुळे त्याची चमक, प्रकाश नाहीसा होतो. त्यामुळे अशा व्यक्तीच्या आयुष्यातून चमक आणि प्रकाश लगेचच लोप पावतात आणि अंधार निर्माण होतो. विषयोगाने ग्रसित व्यक्तीने अध्यात्म मार्गाने, साधना मार्गाने जाणे उत्तम राहते. शनी-चंद्र युती सतत चिंता निर्माण करते, आनंदापासून वंचित ठेवते. अशा व्यक्तीला सतत अपूर्णतेचा भाव मनामध्ये निर्माण होतो. ह्या व्यक्तींनी उपासना मार्गाने जाणे श्रेयस्कर असते. शनी-चंद्र युती काय प्रभाव निर्माण करते, त्याचे काय परिणाम आयुष्यामध्ये दिसतात ह्याचा आपण सविस्तर विचार केला. आता आपण काही उपायांची चर्चा करूया. ह्या योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी छायादार वृक्ष, रसाळ फळ देणारी वृक्ष लावावे. हनुमंताची उपासना नित्यनियमाने करावी. महिन्यातून एकदा, जमले तर 2दा हनुमंताच्या मूर्तीला शेंदूर लेपन करावे. ओम शम शनेश्वराय नमः ह्या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा. परंतु हा जप एक तर सूर्य उदयाच्या पहिले करावा किंवा सूर्यास्ताच्या नंतर करावा, म्हणजे अंधारात करावा. दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा, काळे तीळ आणि काळे उडीद टाकून घराबाहेर किंवा मंदिरामध्ये राहावा, विशेषतः शनी मंदिरामध्ये लावावा. प्रत्येक शनिवारी विहिरीमध्ये दूध टाकावे. एक ओले नारळ स्वतःवरनं 7 वेळा उतरवून घ्यावे आणि हे उतरवलेले नारळ पिंपळाच्या वृक्षाखाली फोडावे. नारळातले पाणी आणि पांढरे खोबरे दोन्हीही चंद्रग्रहाचे प्रतिनिधी आहेत. पिंपळाखाली असे उतरवलेले ओले नारळ फोडल्याने हा दोष बराचसा कमी होतो. दर शुक्रवारी चंद्रग्रहाच्या शांतीसाठी चंद्राची पूजा करावी. पांढऱ्या वस्तू दान कराव्या. भगवान शंकर हे चंद्रमौली आहेत. त्यांनी आपल्या कपाळावरती चंद्राला धारण केलं आहे. त्यामुळे पाण्यामध्ये तीळ घालून शिवलिंगाला अभिषेक केला तरीही चंद्राची शांती होते. प्रत्येक शनिवारी वाटीभर तेल घ्यावे. त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून ते तेल एकतर शनी मंदिरात दान करावे किंवा त्याचा दिवा लावावा. ज्येष्ठ महिन्यातला एक उपाय ह्या योगावरती विशेष फलदायी आहे. तो असा आहे की ज्येष्ठ महिन्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याने भरलेलं मडकं शनी मंदिरामध्ये किंवा हनुमानाच्या मंदिरामध्ये दान करावं. हा उपाय पुष्कळच कारगर असा उपाय आहे, परंतु हा वर्षानुवर्ष करावा लागतो. एकदा हा उपाय केल्याने विषयोगाची शांती होत नाही. वर्षानुवर्ष हा उपाय केल्याने विषयोगाची तीव्रता खूप कमी होते. तसंच महामृत्युंजयाचा जप नित्यनियमाने करावा. हनुमान चालिसा, बजरंग बाण ह्यांची उपासना करावी. परंतु महामृत्युंजयाचा जप तो वैदिक मंत्र असू द्या किंवा पौराणिक मंत्र असू द्या, हनुमान चालिसा, बजरंग बाण ह्यांची उपासना ब्राह्ममुहूर्तावरती करावी. ब्राह्ममुहूर्तावरती केलेली उपासना ही विशेष फलदायी राहते. तसेच आता हे सगळे सामान्य उपाय झाले. तुम्हाला काही विशेष अनुष्ठान करायचं असेल, ग्रहासंदर्भातले काही विशेष उतारे करायचे असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता. आम्ही आपली ही समस्या विशेष उपाय, विशेष अनुष्ठान करून दूर करायचा पूर्ण प्रयत्न करू.